अक्षय तृतीयेच्या मंगल दिवशी सूर्यकिरणांची सोनेरी कडी, घराघरात आनंद फुलतो, सुखाची होते नवी पहाट खरी. सुवर्ण क्षणांची ही शुभ वेळ, दान धर्माची गोड परंपरा, मनामध्ये उमलते श्रद्धा आणि वाढते प्रेमाची ज्योती सारा. नवीन स्वप्नांना मिळते पंख, भाग्यांची होते उजळणी. अक्षय तृतीया सांगते आपल्याला सदैव राहू समृद्धी आणि शांती. या पवित्र दिवशी करूया संकल्प, सद्भावना ठेवू हृदयात, अक्षय आनंद लाभो सर्वांना, हीच प्रार्थना प्रत्येकाच्या मनात. Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. आता हा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतोय ट्यूजडेला. अक्षय तृतीया तर झालेली आहे, पण तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. मी अपर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेची सुंदर पहाट. या शुभ आणि मंगल दिवशी कुठलाही सण असो, मी सगळ्यात आधी उंबरठा पूजन करते. आपल्या घराचं मेन डोअर स्वच्छ, नीटनेटकं आणि सुंदर असणं खूप महत्त्वाचं असतं. दरवाजा स्वच्छ करून त्यावर छानशी रांगोळी काढली की घराची शोभा अजून वाढते, पाहतानाही मनाला खूप छान वाटतं. त्यानंतर उंबरठा पूजन करून देवपूजाही झाली आणि त्यानंतर अक्षय पात्र देखील भरून झालं. ते कसं केलं हे मात्र मी शूट काही केलं नाही, पण व्हिडिओमध्ये थोडं तुम्हाला दिसतच असेल. तर मी यासाठी एक तांब्याचा गडू घेतला बेसिकली. तर यासाठी ना एक मातीचं भांडं घेतलं जातं आणि त्यामध्ये हे सगळं केलं जातं, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. तर साधारणपणे यासाठी मातीचंच भांडं घेतलं जातं. तर प्रत्येक धातूचं एक स्वतःचं असं महत्त्व असतं, म्हणून मी तांब्याचंच भांडं इथे यूज केलेलं आहे. त्यामध्ये मी तांदूळ भरले, 5 हळदीच्या गाठी ठेवल्या, काही कॉईन्स ठेवले, लक्ष्मीप्रिय असा मखाना टाकला आणि धनेही त्यामध्ये घातले. या सगळ्या गोष्टी ठेवून मी त्याची अशी पूजा केली. आणि खरं सांगायचं तर माझ्या इन्स्टा फीडवरनं याचे सतत रील्स यायला लागले होते अक्षय तृतीयेच्या आधी, आणि ते पाहून वाटलं होतं की आपण पण करूयात. आपल्या घरी पण सगळं सामान हे आहेच, फक्त ते एकत्र करून करायचं तर आहे. म्हणून यावर्षीपासून मी हे नक्की करायचं ठरवलं. खरंच खूप छान वाटतं आणि डोळ्यांनाही पाहायला खूप छान वाटत होतं. मनाला समाधान देणाऱ्या लक्ष्मीप्रिय अशा या सगळ्या वस्तू अक्षय पात्रात ठेवण्यामागे अखंडतेचा असा अर्थ आहे आणि आपल्या घरातही अशीच अखंड लक्ष्मी आणि समृद्धी नांदो हीच भावना आहे. त्यानंतर किचनमध्ये येऊन शेगडीची पूजा केली. खरं तर ही प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला करायला हवं, पण काही गोष्टी नेहमी करणं ना प्रॅक्टिकल होत नाही. म्हणून आज मात्र आवर्जून ही शेगडीची पूजा केली. आणि आता तर किचनमध्ये एक नवीन पाहुणाही ॲड झालाय, ते म्हणजे माझं इंडक्शन. त्याचीही पूजा केली छान प्रकारे. आणि बघा, खूप काही मोठं असं नाही केलं मी, पण अशा छोट्या छोट्या ज्या आपल्या परंपरा असतात ना, त्या केल्या की मनाला खरंच खूप समाधान मिळतं. तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे सेलिब्रेट होणाऱ्या ना सगळ्या सणांची अशी एक खासियत आहे, आणि ती म्हणजे ते आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ राहायला शिकवतात. आता ही शेगडीची पूजा करणं ही फक्त पूजा नसते, तर त्यामागची भावना खूप मोठी असते. आपल्या घरी शेगडी आहे, आपण स्वयंपाक करू शकतो, आपण आपल्या कुटुंबाला प्रेमाने जेवू घालू शकतो. ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजही असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे या साध्या डेली नीड्स सुद्धा अवेलेबल नाहीयेत. आणि म्हणूनच ही कृतज्ञतेची भावना आपल्याला नेहमी ग्राउंडेड ठेवते. प्रत्येक सण आपल्याला काही ना काहीतरी शिकवतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्याकडे पोळ्याला बैलांची पूजा केली जाते, वटपौर्णिमेला वडाच्या झाडांची पूजा केली जाते, नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. आणि या सगळ्या पूजांमागे ना एकच अर्थ आहे, पूजाच करायचा हेच एक उद्दिष्ट नसतं, तर त्यामागे ना अर्थ आहे निसर्ग, प्राणी आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. टुवर्ड्स नेचर, टुवर्ड्स ॲनिमल, सगळं. ही परंपरा ना आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवत नाही, तर माणूस म्हणून अधिक संवेदनशील आणि जाणीवपूर्वक अशी जगायला शिकवते. चला, बऱ्याच सबस्क्रायबर मैत्रिणींचे ना इंडक्शन यूज करण्याबद्दल कमेंट्स येत होते, म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये मी त्यासाठी काही क्लिप्स खास इथे ॲड केलेल्या आहेत. इंडक्शन यूज करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडी. तुमच्याकडची भांडी फ्लॅट सरफेसची असतील तरच इंडक्शन व्यवस्थितरित्या काम करतं, आणि त्यामुळेच मी इथे तुम्हाला कोणती भांडी ही योग्य असतात ती दाखवत होते. फ्लॅट सरफेसची अशीच भांडी तुम्हाला इथे यूज करायची आहे. योग्य भांडी अशी वापरली की कुकिंग खूप इझी होतं, फास्ट होतं
आणि हे मला स्वतःला पण जाणवलं. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेमुळे स्वयंपाकाचा बेतही असा खासच आहे. आमरस, पुरणपोळी, कढी, तळण असा पूर्ण पारंपरिक मेनू ठरवला होता. माझा प्रयत्न होता, की शक्य तितकं सगळं इंडक्शनवरच करायचं आणि खरं सांगायचं तर सगळं खूप छान जमलं. थोडी धावपळ झाली, पण शेवटी सगळं वेळेत पूर्ण झालं. 12 वाजेपर्यंत बाबांना पात्र टाकायचं होतं, तेही मी वेळेत करून घेतलंय. त्या सगळ्या तयारीमध्ये एक वेगळाच आनंद होता. सणाचा आनंद, घरातली पॉझिटिव्ह दोन्ही छान जाणवत होती. मिष्टूने आजोबांच्या फोटोला नमस्कार केला. मनापासून अशी प्रार्थना करते, की ते जिथे कुठे असतील तिथून आमच्या सगळ्या फॅमिलीवर त्यांचा आशीर्वाद कायम राहो. त्यांना शांती लाभो. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपल्यालाही आपल्या माणसाशी जोडून ठेवतात. आजचा हा अक्षय तृतीयेचा छोटासा ब्लॉग मी खूप मनापासून शेअर करतेय. तुम्हाला तो कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फीडबॅकमुळेच मला अजून पुढे कंटेंट बनवायला खरंच मदत होते. तसेच पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील, डेली ब्लॉग्स, कुकिंग, रिच्युअल्स की लाईफस्टाईल हेही जरूर करा. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.